बहुचर्चित नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी राहुरीत वकिलांनी थेट रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन छेडलं। विशेष म्हणजे भर पावसाची तमा न बाळगता वकिलांनी एकत्र येत महामार्गावर काळे झेंडे दाखवत ठिय्या आंदोलन केलं। न्यायालयात कायद्याची लढाई लढणारे वकील आता महामार्गाच्या दुरुस्तीसाठी थेट रस्त्यावर उतरल्यानं या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। राहुरीतील पाण्याच्या टाकीजवळ दुपारी 12 वाजता वकील संघटनेच्या वतीनं नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। भर पावसातही वकील आपल्या मागणीवर ठाम राहिले। पावसाच्या सरी सुरू असतानाही आंदोलन करत महामार्ग अडवून शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं। अनेक वर्षांपासून नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबित आहे। या रस्त्यावर वारंवार अपघात होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। शिर्डी आणि शनी-शिंगणापूर सारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा मार्ग असल्यानं प्रवाशांसह भाविकांमध्येही नाराजी आहे। भर पावसात झालेल्या या रास्ता रोकोमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। प्रवासी आणि भाविकांचीही मोठी गैरसोय झाली होती। सर्व वकील बांधवांचा आभार मानायचा आहे की आज या तालुक्यामध्ये एवढे सुशिक्षित लोक असताना देखील डॉक्टर्स, वकील्स, टीचर्स, ऍडव्होकेट, इंजिनियर्स हे आज पुढे येत आहे आणि या रस्त्यासाठी आंदोलन करताय। इतर लोकांचं काय चाललंय मला काय माहित नाही, तर वकील बांधवांनी जे आंदोलन पुकारलं आहे मी त्यांच्या सर्वांचा आभार मानतो। आणि या रस्त्याच्या संदर्भामध्ये खूप लोकांचा मृत्यू गेला आहे, ते सर्वांचा जीव तर परत येणार नाहीये। तर मी त्या सर्व मृत व्यक्तींचं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबांना मी हे सांगू इच्छितो की आम्ही आमची जबाबदारी पार पाडण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो आहे, तुम्ही आम्हाला माफ करा। पण इथून पुढे आज या तालुक्यातला प्रत्येक व्यक्ती जिथे कुठे आम्हाला असं वाटेल की अडचण होत आहे तर आम्ही नक्कीच तिथे पुढे येऊन जनतेसाठी आम्ही उभं राहणार आहे। मला अजून एक विनंती करायची आहे, जे आपले डी फॅक्टो पालकमंत्री आहे, डी फॅक्टो पालकमंत्र्यांनी मला माहिती आहे रस्त्याचं काम चालू आहे, तुम्ही खूपच कष्ट घेताय, त्रास घेताय, या रस्त्याचं काम चालू आहे, दिल्लीवरून डांबर आणलं जाते, ठीक आहे, त्याच्याशी काही संबंध नाही। पण तुम्हाला जर आठवत असेल की हा रस्ता इंग्रजांनी ज्यावेळेस केला होता तो सिमेंटचा होता, सिमेंटचा रस्ता तुम्ही का काढला मला हे कळत नाहीये। ब्रिटिशर्सने सिमेंटचा रस्ता काहीतरी डोकं लावून केला असेल। चांगली देशाचे कितीतरी हायवे केले। अरे बाबा तुम्ही नागपूरचे आहात, तुम्ही या विद्यापीठामध्ये आले, तुम्ही नगर मनमाड हायवेने कधीतरी जाऊन बघा, शिर्डी ते नगरचा प्रवास करून बघा, मग तुम्हाला परिस्थिती कळेल। मोदी साहेब आले, अमित शहा साहेब आले, वेगवेगळे मंत्री, केंद्रीय मंत्री यांनी जिल्ह्यामध्ये बोलवले, परंतु कधी एकही मंत्र्याला शिर्डी ते नगर मनमाड हायवेने या ठिकाणी या राजकीय नेत्यांनी नेलं नाही। फक्त आपला राजकीय स्वार्थ बघण्यासाठी या ठिकाणी हे लोक केंद्राच्या वेगवेगळ्या नेत्यांना बोलवतात, दिल्लीमध्ये जातात, नेत्यांच्या भेटी घेतात, परंतु कोणी या रस्त्याची व्यथा त्या ठिकाणी मांडत नाही। आतापर्यंत 30 ठेकेदार झाले, 3 ते 4 वेळेस टेंडर काढले। आता एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।